इयत्ता दुसरी विषय मराठी। बालभारती इयत्ता दुसरी। घटकपद्य। कविता दुसरी देवा तुझे किती। अध्ययन निष्पत्ती 02.01.03 पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टी कथा कविता इत्यादी बद्दल गप्पागोष्टी करतात आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात। मराठीच्या पुस्तकातील एक सुंदर कविता शिकणार आहोत। देवा तुझे किती। आपल्या भोवती दिसणाऱ्या या निसर्गामध्ये आकाश, चंद्र, सूर्य, पक्षी, फुले हे सगळं आपल्याला देवाने दिलेलं आहे आणि ह्या सुंदर असं या सृष्टीचं वर्णन या कवितेमध्ये कवीने केलेलं आहे। चला तर मग आज ही कविता आपण म्हणूया आणि तिचा अर्थ समजून घेऊया। या कवितेचे कवी आहेत कवी गणेश हरी पाटील। पहिलं कडवं आहे देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो। याचा अर्थ असा आहे की देवाने आपल्याला निळ, स्वच्छ, विशाल असा आकाश दिलेला आहे। पण मला सांगा बालमित्रांनो, जर या आकाशामध्ये सूर्य नसता तर आपल्याला प्रकाश मिळाला नसता आणि दिवसही झाला नसता, हो की नाही? म्हणूनच या सूर्यामुळेच आपल्याला प्रकाश, ऊर्जा खूप मिळते। म्हणून कवी या ठिकाणी देवाचे आभार मानतात। आपण सुद्धा सर्वांनी या देवाचे आभार मानले पाहिजे। आपण पाहूया सुंदर चांदण्या, चंद्रहा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे। सुंदर चांदण्या, चंद्रहा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे। याचा अर्थ असा आहे की रात्री आकाशात चमचमणाऱ्या ह्या चांदण्या खूप सुंदर दिसतात आणि मंद प्रकाश पसरवणारा हा चंद्रही तितका सुंदर दिसतो आणि रात्री आकाशातील या चंद्र आणि चांदण्यामुळे हे सर्व आकाश आपल्याला चमचमत दिसतं। सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे किती गोड भरे गाणे गाती। सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे किती गोड भरे गाणे गाती। या ठिकाणी कवीने निसर्गाचं खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे। आपल्याभोवती दिसणारी हिरवी झाडं, पानांची सळसळ, झाडावर गोड गोड गाणी गाणारे पक्षी हे सगळं देवाने दिलेले आपल्याला सुंदर असं देणं आहे। पक्ष्यांची गाणी ऐकलीत ना तुम्ही? ही निसर्गाची मिळालेली आपल्याला एक सुंदर अशी भेट आहे। सुंदर वेलींची सुंदर ही फुले तशी आम्ही मुले देवा तुझी। सुंदर वेलींची सुंदर ही फुले तशी आम्ही मुले देवा तुझी। वेलीवरील सुगंध, फुलं, रंगीत पाकळ्या हे निसर्गाचं सौंदर्य आहे आणि आम्ही मुलं सुद्धा देवाचीच एक सुंदर निर्मिती आहोत। मुलांनो, देवाने आपल्याला या निसर्गाला सुंदर बनवलेलं आहे म्हणून आपण सर्वांनी या देवाचे आभार मानले पाहिजे। हे सुंदर जग तुझे जर किती तू सुंदर असशील, इथून हे सुंदर जग तुझे जर किती तू सुंदर असशील। मुलांनो, या ठिकाणी कवी असं म्हणतात की आपल्या समोर दिसणारे हे जग किती सुंदर आहे। आकाश, सूर्य, चंद्र, पक्षी, फुलं, प्राणी, नद्या हे सारं किती छान आहे। जर देवाने हे जग इतकं सुंदर बनवलेलं आहे तर ह्या सुंदर जगाची निर्मिती करणारा तो देव स्वतः किती सुंदर असणार आहे। नक्कीच, आणि देव सुद्धा तितकाच सुंदर, दयाळू आणि चांगला आहे। म्हणून मुलांनो, देवाने ही जी सुंदर सृष्टी, हे जग निर्माण केलं त्याबद्दल आपण देवाला खूप खूप धन्यवाद देऊया आणि देवाचे आभार मानूया। मित्रांनो, आज आपण देवा तुझे किती या कवितेचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे। आता आपण ही कविता चालीवर आणि कृतीयुक्त म्हणूया। तुम्ही सगळे तयार आहात कविता म्हणण्यासाठी? हो। ठीक आहे, चला आता आपण सुरुवात करूया।